हॅलो नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर झटपट कुरकुरीत अशी कोळंबी फ्राय बनवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर इथे तवा आहे ना गरम झालेला आहे. तव्यावरती ना आपण ब्रेड भाजून घेणार आहेत. 3 ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत आणि ब्रेडला तेल तूप बटर काही लावायचं नाही. तसेच ब्रेड आपण आहे ना मीडियम गॅसवरती छान असे ना क्रिस्पी होईपर्यंत आहे ना भाजून घ्यायचे. आणि ब्रेड छान असे थंड झाले की मिक्सरला आहे ना बारीक असं फिरवून घेऊयात. आता इथे कोळंबी घेतलेली आहे, पाहू शकता. छान अशा मोठ्या मोठ्या कोळंबी आहे. कोळंबी छान अशी आहे ना स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे. आणि जी मध्ये शीर असते ना कोळंबीची, ती शीर आवर्जून काढायची. खालच्या साईडलाही असते आणि वरतूनही असते. व्यवस्थित अशी ना ती साफ करून घेऊयात. आपण घेतलेली आहे, पाहू शकता. छान अशा मोठ्या मोठ्या कोळंबी घेतलेल्या आहेत. आता त्याला आपण आहे ना मसाला लावून घेऊयात. आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. अर्ध लिंबू घेतलेला आहे. अर्ध लिंबाचा रस आपण टाकूयात. हळद टाकूयात. गरम मसाला, छान कलर येण्यासाठी आणि चवीप्रमाणे तिखटानुसार लाल मिरची पावडर टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकूयात आणि छान असं हे मिक्स करून घेऊयात. मस्तच अशी आपली आहे ना कोळंबी फ्राय होते. नक्की ह्या पद्धतीने करून बघा. अगदी सोपी पद्धत आहे आणि कोळंबी आपली जरी मोठी दिसत असली ना तरी छान अशी आतून एकदम मस्त मऊ अशी शिजते आणि वरून जे कोटिंग करणार आहे ना ते एकदम कुरकुरीत क्रिस्पी असं होतं. तरी ते ब्रेड आपले आहेत ना थंड झालेले आहेत. आपण एक मिक्सरचं भांडं घेऊयात. त्याच्यामध्ये ब्रेड आपले टाकूयात. छान असं आहे ना बारीक करून घेऊयात. आता इथे आहे ना पाहू शकता ब्रेड छान असे आपण बारीक करून घेतलेले आहे. आणि 2 अंडी घेतलेली आहेत. अंडी एका वाटीमध्ये आहेत ना फोडून घेतलेली आहेत. आता त्याच्यामध्ये ना चवीनुसार आहे ना आपण मीठ टाकूयात आणि अंडी छान अशी आहेत ना फेटून घेऊयात. पाहू शकता छान अशी अंडी फेटून घ्यायची. आणि आपण कोळंबीला जो मसाला लावून ठेवलेला आहे ना मस्त असा अर्धा तास आहे ना छान असं मुरवून घेतलेला आहे मसाल्यांमध्ये, हे बघा. आणि आता इथे अंडीही फेटून झालेली आहेत आणि आपला ब्रेडचा पण छान असा आपण चुरा करून घेतलेला आहे. आता एक कोळंबी घ्यायची आणि आपण आहे ना अंड्यामध्ये छान अशी आहे ना घुळवून घेऊयात. आणि आता आपण ही ब्रेडचा जो चुरा आहे ना त्याच्यावरती टाकूयात आणि त्याच्यावरती ब्रेड टाकूयात आणि छान असं हातानेच आहे ना आपण ह्याचं आहे ना छान असं कोटिंग करून घेऊयात. बघू शकता मस्त असं. तर ह्याच पद्धतीने ना दुसरीही मी कोळंबी तुम्हाला दाखवते. अगोदर जे अंडं फेटून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण कोळंबी टाकायची, छान अशी घोळवून घ्यायची आणि आपल्या ब्रेडच्या चुऱ्यावरती टाकायची आणि पुन्हा छान असं ह्याला आहे ना हलक्या हाताने ना कोटिंग करून घ्यायचं. पाहू शकता. तर ह्याच पद्धतीने ना मी सगळी कोळंबी आहे ना छान अशी कोटिंग करून घेतलेली आहे. आता एका साईडला आहे ना तेलही गरम करायला ठेवलेलं आहे. कोळंबी फ्राय करताना ना तेल जास्तही गरम नाही करायचं, अगदी मीडियम गरम ठेवायचं. आणि आपण आहे ना आता कोळंबी ह्याच्यामध्ये तेलामध्ये सोडून घेऊयात. पाहू शकता कोळंबी तेलामध्ये सोडली आणि गॅस एकदम मीडियम ठेवा. आणि मीडियम गॅसवरती ना छान अलटी पलटी करून ना कोळंबी आपण एकसारखी आहे ना छान अशी भाजून घेऊयात. बघू शकता अजिबात वरचं जे कोटिंग आपण केलेलं आहे ना ब्रेडचं ते अजिबात निघालेलं नाही आणि एकदम कुरकुरीत असं होतं ना आतमधून कोळंबी आहे ना ती एकदम मऊ अशी छान अशी लागते. पाहू शकता मस्त असा छान कलर येईपर्यंत आहे ना आपल्याला कोळंबी फ्राय करून घ्यायची आहे. कोळंबी फ्राय झालेली आहे. आता आपण एका ताटामध्ये आहे ना कोळंबी काढून घेऊयात. बघू शकता मस्त झटपट क्रिस्पी अशी आपली कोळंबी फ्राय झालेली आहे. तर ह्याच पद्धतीने जी राहिलेली कोळंबी आहे ना ती मी तळून घेणार आहे.
तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ह्या पद्धतीने कोलंबी फ्राय करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. मस्त अशी क्रिस्पी कोलंबी.